बापाला जपलं पाहिजे, आईला जपलं पाहिजे। आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व, पण या अस्तित्वाला आपण कधी समजावून घेतलं का? आई रडून मुकूळ होते, पण बापाला रडता येत नाही। ठेच लागली, काटा मोडला की आई ग म्हणतो। पण समजा एखादा रस्ता ओलांडताना एखादा मोठा ट्रक आला, त्याने ब्रेक दाबला तर आपण बाप रे म्हणतो। छोटी छोटी संकट पेलताना आई आठवते, पण मोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो, बापच आठवतो। खर तर दत्ता भाऊ कुठे आहेत? दत्ता भाऊ ज्यावेळेस नाना होते वडील, त्यावेळेस नाना म्हणजे आपले छत्रछाया होती। बाप म्हणजे कुटुंबाची छत्रछाया असते। ज्या दिवशी बाप निघून जातो ना, पायाखालची जमीन हादरल्यासारखी वाटते। खरे पायाखालची जमीन हादरल्यासारखी वाटते। बाप असतो। तुम्ही बाप असताना, नाना असताना कितीही टवळक्या केल्या, उनाडक्या केल्या, चालतं, पण बाप गेलं हे चालत नाही। कारण बाप जोपर्यंत बाप आहे तो कुटुंबाचं झाकण असतं। बाप ज्या दिवशी गेला त्या दिवशी उनाडक्या करून चालणार नाही, कारण बापाची जागा आता तुम्ही घेतलेली आहे। त्या कुटुंबाचं अस्तित्व म्हणजे तुम्ही आहात। थोरला मुलगा म्हणजे बापाच्या जागेवर असतो। बापाचं प्रेम आता तुम्हाला बहिणींना द्यायचे, कुटुंबाला द्यायचे, सगळ्यांना द्यायचे, नातेवाईकांना बापाचं प्रेम। श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावाकडे, भावाला कधी विसरत नाही। पण तुम्हाला हात जोडून सांगतो, श्रीमंत भावानी सुद्धा आपल्या गरीब बहिणीला विसरता कामा नाही। का? अरे सासरची लोक जर त्या मुलीला विसरली तरी माहेरच्या भावानी कधीच बहिणीला विसरू नये। अरे त्या मुलींसाठी एकच उंबरा असतो चपला ठेवण्याचा, तो म्हणजे भावाचा उंबरा। मुलीसाठी बापाचं काळीज असतो, मुलगी बापाचं काळीज असतं। तुम्ही लय मोठा बंगला बांधाल, खूप मोठा बंगला बांधाल, पण ज्या बंगल्याच्या वट्ट्यावर आपला म्हातारा बाप असतो ना, लय शोभा असते राव त्या बंगल्याची, लय शोभा असते। पण ज्या दिवशी त्या बंगल्याच्या वट्ट्यावरचा तुमचा बाप जाईल, त्या दिवशी बंगल्याची शोभा गेली असं समजा, बंगल्याची शोभा अशी गेली असं समजा। आपल्याला वाटतं हा म्हातारा बाप काय कामाचा, पण आपला म्हातारा बाप लय कामाचा असतो। तो सांगत नाही मी काय कामाचा आहे, खूप कामाचा असतो। ज्या दिवशी आपल्या बंगल्याच्या वट्ट्यावर बाप बसलेला असतो ना, त्या बंगल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही। बाप असतो ना राव तो। मुलगा किती मोठा 50 वर्षाचा मुलगा होऊ द्या, पण बाप घरात असलं की माझ्या वडिलाला विचारावं लागेल। प्रत्येक गोष्ट आपण म्हाताऱ्या माणसाला विचारतो, म्हातारा माणूस असल्याशिवाय काय खरं। आणि मुली म्हणजे काळजाचा तुकडा असतो। ज्यावेळेस माझ्या बहिणींनो, ज्यावेळेस तुमचं लग्न झालं असेल, त्या लग्न मंडपात तुम्हाला तुमच्यासोबत रडण्यासाठी तुमचा मामा भेटला असेल, तुमचा काका भेटला असेल, तुमची मावशी भेटली असेल, तुमची मामी भेटली असेल, पण त्या लग्न मंडपात तुमच्यासोबत रडण्यासाठी तुमचा बाप कधीच भेटला नसेल। कारण बाप अरे 18 वर्ष काळजाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळलेला आहे, आणि तुम्हाला सासरी जाताना त्याला पाहत नाही हो। तो एका साईडला जातो, एका झाडाच्या खाली जातो, आणि एकटा धस रडत असतो। तो बाप येणार आहे। आजपर्यंत बाप कधी रडला नाही, पण ज्या वेळेस मुलगी सासरला जाते त्यावेळेस मात्र बाप रडतो। 4-5 मुलं जातात, बापाला शोधतात, बाप कुठे येतो, एका लिंबाच्या झाडाखाली एकटाच रडत बसलेला असतो। आणि ते लोक म्हणतात चला मुलीला वाटे लावायचं। हळूहळू पावलांनी येतो। ज्या वेळेस त्या मुलीचं लक्ष त्या बापाकडे जातं ना, तर जसं वासराने गायीकडे पळावं तसं त्या मुलगी त्या बापाकडे हंबरडं फोडत पळते, आणि डोरा घोडासारखं तो बाप रडत असतो। अरे 2-2, 3-3 माणसं त्या मुलीला सोडण्याचा प्रयत्न करतात, बापाला सोडण्याचा प्रयत्न करतात, पण त्या दिवशी खऱ्या अर्थानं बाप रडत असतो। ज्यावेळेस मुलगी गाडीत बसते, गाडी हळूहळू चालू लागते, त्यावेळेस गाडीवर थाप टाकतो बाप। आज मात्र मुलीच्या बाजूने नाही जात बाप, त्या ड्रायव्हरच्या बाजूने जातो। ड्रायव्हरला म्हणतो दादा काच खाली करा। आजपर्यंत तुमचा ताठ मानेने जगणारा बाप कोणापुढे हात पसरलेला नाही, पण त्या दिवशी ज्यावेळेस मुलगी सासरला जाते, आपल्या जावयापुढे हात जोडतो आणि म्हणतो बापू लय लाडात सांभाळलेले आहे, माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या ताब्यात देतो, माझ्या मुलीला त्रास होईल असं वागू नका। जर काही माझी मुलगी नवीन आहे, तिला जास्त काम पण जमत नाही, पण तिच्याकडून जर काही चुका झाल्या तर हा बापाच्या पदरात टाका।
आणि निघून जाती गाडी। तसा बाप बँडवाल्यांचे पैसे देतो, कुणी जेवले का नाही त्यांचं जेवण बघतो, मंडपवाल्यांचे पैसे देतो, बस्तावाल्यांचे पैसे देतो आणि सरळ बाप 6 वाजले की घरी जातो आणि दरवाजा लावून घेतो आणि मुलीचं कपाट उघडतो आणि त्या कपड्याकडे पाहून एकटाच त्या घरामध्ये धुमसून धुमसून रडतो। त्याचं नाव आहे बाप, त्याचं नाव आहे बाप। बाप ही व्याख्या समजून घेतली पाहिजे। बाप आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करेल, बाप होता, बापाला विसरता कामा नये। मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना। डोळे दाखवून आपल्या बापाला आठवा तुम्ही। माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, खमीज खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं। आली जत्रा गावाची बापा बाजारी जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा। जुन्या पटक्यानं बापा जत्रात फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा। चुल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पहिली भर दाण्यासाठी बाप गावात फिरायचा। आमचं दुःखाला खूप आलं, आमचं दुःखाला खूप आलं, पाणी डोळ्यात आणायचं, घालून पाटकोळी बाप डॉक्टर दावायचा। बापा मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन, ढंगा डोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन। असा कणवा बापा जेव्हा सोडून गेला, मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना। मला एवढंच सांगायचं, आई वडील आपल्याला आयुष्यभर नसतात, जोपर्यंत आहे त्यांना दुखवू नका। ज्या दिवशी तुम्ही उलट बोलता ना, त्या दिवशी जो बाप 10 वर्ष जास्त जगवणार तो 5च वर्षात जातो आणि आपण त्यांच्यासाठी काही करतो, पण आमचा मुलगा सहज म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं। काय सांगेल बापाने तुमच्यासाठी काय केलं? अरे आम्हाला नाही करता आलं तर तुम्ही करून दाखवा म्हणावं। आम्ही काय नाही केलं ते सांगण्याची वेळ आली। अरे त्यांनी काय नाही केलं ते सोडा, पण ज्या बापाने आपल्यासाठी काय काय केलंय ना, ते ध्यानात आणलं पाहिजे, ते ध्यानात आणलं पाहिजे।